एकटी मुलगी घरात पाहून 2 जणांनी संगनमताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून 2 जणांविरुद्ध निलंगा पोलिसात गुन्हा दाखल। घटनेतील आरोपी माजी सरपंच असल्याने निलंगा तालुक्यात उसळली संतापाची लाट। परिसरात उडाली एकच खळबळ। या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की निलंगा तालुक्यातील केळगाव येथील 19 वर्षीय मुलगी घरी एकटी राहत असलेली पाहून 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान गावातीलच मोहसीन अल्लाउद्दीन पांढरे याने घरात घुसून किचनमध्ये आला व म्हणाला की तुझे आई वडील कुठे गेले आहेत, तुझे भाऊ आजी आजोबा घरी दिसत नाहीत असे म्हणत तू मला आवडतेस, मला असे भावना उत्पन्न करणाऱ्या शब्दांचा वापर करत उजव्या हाताला धरून झोंबाझोंबी करू लागला। त्यावेळी मुलीने त्याच्या तावडीतून निसटून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावातीलच दुसरा इसम शकील इब्राहिम पांढरे हा थांबलेला होता। मुलगी बाहेर जात असल्याचे पाहताच शकील पांढरे याने लाथा बुक्क्या व चापटाने तोंडावर मारून हात व कमरेला धरून असंविधानिक शब्दाचा वापर करत मारू लागला। तेव्हा मुलीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले। शेजारी सोडविण्यासाठी येत असलेले पाहताच पुन्हा दोघांनी जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अश्लील शिवीगाळ करून आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर तुला व तुझ्या परिवाराला खल्लास करून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून 19 वर्षीय मुलीने निलंगा पोलीस स्टेशनला हजर राहून दिलेल्या तक्रारीवरून मोहसीन अल्लाउद्दीन पांढरे व शकील इब्राहिम पांढरे या 2 जणांविरुद्ध निलंगा पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 329/4, 296, 115, 2, 351, 2, 351, 335 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पोलीस करीत आहेत। घटनेतील शकील इब्राहिम पांढरे हे माजी सरपंच असल्याची माहिती मिळाली असून गावचा प्रथम नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी राहिलेल्या माजी सरपंचाने केलेल्या कृत्यामुळे नागरिकांमधून संताप प्रतिक्रिया उमटत आहेत। राजमंत न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।